प्रश्न 1. भुवनेश्वरीची आई अधिपतीच्या बदललेल्या वागण्याची काळजी का व्यक्त करते? उत्तर 1. तिला वाटतं की सुनबाई गेल्यामुळे अधिपतीच्या मनात एक प्रकारचा रिकामपणा आला आहे. पूर्वी हसत खेळत असलेला अधिपती आता शांत आणि गंभीर झालाय. त्याच्या मनातील गोंधळ आणि भावनांचा गडबडलेला प्रवाह तिला स्पष्ट दिसतो. प्रश्न 2. भुवनेश्वरी सुनबाईच्या गैरहजेरीला एवढं महत्त्व का देत नाही? उत्तर 2. तिच्या मते सुनबाईने घर सोडून जाणं म्हणजेच अधिपतीच्या भावनांची कदर न करणे. भुवनेश्वरीला असं वाटतं की सुनबाईला जर खरंच घर आणि नात्यांची किंमत असती तर ती कधीच गेली नसती. तिच्या डोळ्यातून अहंकार स्पष्ट दिसतो. प्रश्न 3. मदनला अचानक अक्षरासोबत लग्न करण्याची इच्छा का होते? उत्तर 3. मदनला जाणवतं की त्याने पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे होते. त्याला अक्षरासोबतच्या नात्याची खरी खोली कळते आणि तो तिच्यावर असलेलं प्रेम कबूल करतो. शिवाय अधिपतीच्या घरात अक्षराला फक्त दुःखच मिळेल याचीही त्याला जाणीव होते. प्रश्न 4. अक्षराचे वडील मदनच्या प्रस्तावाला सुरुवातीला संकोच का करतात? उत्तर 4. त्यांना वाटतं की अक्षराने स्वतः निर्णय घ्यावा. शिवाय पूर्वी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या परिणामांमुळे ते अजूनही गोंधळलेले आहेत. त्यांना भीती वाटते की पुन्हा एक चुकीचा निर्णय घेतला तर अक्षराचं भवितव्य अंधारात जाईल. प्रश्न 5. भुवनेश्वरीचा प्रेम मागून मिळत नाही, त्याची शिकार करावी लागते, हा विचार तिच्या मनोवृत्तीचं काय संकेत देतो? उत्तर 5. तिच्या विचारसरणीत प्रेम हे जबरदस्तीने मिळवायची गोष्ट आहे. तिला वाटतं की जसं ती घरातली सत्ता हाताळते तसंच ती अधिपतीच्या आयुष्यावरही पूर्ण ताबा मिळवू शकते. ही वृत्ती तिच्या मनातील नियंत्रण आणि वर्चस्वाच्या इच्छेचं प्रतीक आहे. प्रश्न 6. भुवनेश्वरीची आजी तिच्या विचारांशी सहमत का नाही? उत्तर 6. आजीला माहित आहे की प्रेमाला जबरदस्तीने बांधता येत नाही. प्रेम स्वाभाविक असतं आणि ते समजून घेतल्यानेच टिकतं. भुवनेश्वरीच्या तिखट बोलण्यामागे तिची काळजी असली तरी तिच्या विचारसरणीनेच अधिपतीचं आयुष्य अधिक क्लिष्ट होत चाललं आहे. प्रश्न 7. अधिपती पुन्हा पुन्हा सुनबाईचा विषय काढण्याला का टाळतो? उत्तर 7. त्याला वाटतं की जर सुनबाई परत यायची असेल तर तिला स्वतःहून यायचं असेल. तो तिच्यावर जबरदस्ती करायला तयार नाही. त्याला तिच्या निर्णयाचा आदर करायचा आहे, पण त्याच वेळी तिच्या गैरहजेरीमुळे मनात सलही आहे. प्रश्न 8. भुवनेश्वरीच्या दृष्टिकोनातून पाहता सुनबाई तिच्या घराच्या सन्मानासाठी धोका का वाटते? उत्तर 8. तिला असं वाटतं की सुनबाईने बाहेर जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा कमी केली आहे. भुवनेश्वरीसाठी सन्मान आणि स्वाभिमान अत्यंत महत्त्वाचा आहे. तिच्या दृष्टिकोनातून जी व्यक्ती घर सोडून जाते ती कुटुंबाच्या सन्मानासाठी पात्र ठरत नाही. प्रश्न 9. इरा अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न का करते? उत्तर 9. तिला फक्त पैशांचा विचार आहे. जर हे नातं तुटलं तर ती भुवनेश्वरीच्या बाजूने खेळून अधिक फायदा मिळवू शकते. त्यामुळे ती मुद्दामून अक्षराला मदत न करता तिच्या परिस्थितीचा फायदा घेते. प्रश्न 10. मदन भारत सोडून जाण्याचा निर्णय का बदलतो? उत्तर 10. त्याला समजतं की अक्षरासाठी लढणं आणि तिला आधार देणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्या मनात अजूनही तिच्यावरील प्रेम शिल्लक आहे आणि तो तिला अधिपतीच्या छायेत एकटं सोडू इच्छित नाही. प्रश्न 11. अक्षराच्या आईला तिच्या नवऱ्याच्या विचारांशी का असहमत वाटतं? उत्तर 11. ती हृदयाने विचार करते. तिला माहित आहे की अक्षराचं प्रेम फक्त अधिपतीवर आहे. त्यामुळे मदनचा पर्याय समोर आल्यावरही ती मनातून समाधानी नाही. तिला वाटतं की तिच्या मुलीला खरं सुख फक्त तिच्या निर्णयानेच मिळेल. प्रश्न 12. भुवनेश्वरी आणि तिच्या आईमध्ये अधिपतीच्या भविष्यासंदर्भात मतभेद का होतात? उत्तर 12. भुवनेश्वरी व्यावहारिक विचार करते तर तिची आई हळव्या मनाने. आईला वाटतं की सुनबाई खरंच चांगली आहे आणि अधिपतीला तिची गरज आहे. पण भुवनेश्वरीला असं वाटतं की सुनबाईने अधिपतीला दुखावलं आहे आणि त्याला त्रास दिला आहे, म्हणून तिला परत येऊ द्यायचं नाही. प्रश्न 13. अधिपतीला वाटतं की सुनबाईने जर प्रेम असतं तर तिने फोन का केला नाही? उत्तर 13. तो आतून तुटलेला आहे. त्याला अपेक्षा आहे की जर तिच्या मनात अजूनही प्रेम असेल तर तिने पुढाकार घ्यायला हवा. पण तिच्या शांततेमुळे त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तो नात्याचा शेवट मानावा की अजूनही आशा ठेवावी, याच गोंधळात तो अडकला आहे.